नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मला कंटिन्यू जे प्रेम देत आहे या चॅनलला, खरंच मला वाटलं नव्हतं मी खरंच म्हणजे इतक्या कमी व्हिडिओ एकतर माझं या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकणं कंटिन्यू नाही आहे सध्या काही कारणांमुळे. मी तसं बोललो पण होतो काही मागच्या व्हिडिओमध्ये की मी ट्राय करेन की कंटिन्यूमध्ये व्हिडिओ टाकेन, बट ते पॉसिबल होऊ शकलं नाही काही कारणांमुळे. बट तरीसुद्धा तुम्ही मला कंटिन्यू व्हिडिओ न टाकत असल्यामुळे सुद्धा तुम्ही मला इतकं प्रेम दिलं आणि आज माझं 600 लोकांची ही भूषण बॅम्बू वर्ल्ड ही फॅमिली झालेली आहे. ॲक्च्युली ही माझा वर्ल्ड नाही, ॲक्च्युली हा तुमचा सुद्धा आहे. या चॅनलमध्ये मी माझे काही एक्सपिरियन्स टाकतोय. समोर आता मी काही विचार करतोय की याला आपण काहीतरी अपडेट करू, अपग्रेड करू या चॅनलला. त्याच्यामध्ये मी फक्त माझे व्हिडिओज नाही टाकणार, तर काही मुलाखत जे राहणार. जशी मी एकाचं टाकलं होतं, जो माझा भाऊ आहे, तुषार रेणारे, जो IT इंजिनियर, त्याचे पण काही व्हिडिओज मी टाकले. बट आता मी प्रयत्न करतोय की या चॅनलला थोडा आणखी आपण अपग्रेड करू आणि काही नवीन प्रकारचेच व्हिडिओ आपण याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज आपण याच्यामध्ये आणू. त्याच्यासाठी मला तुमची आणखी पुन्हा साथ लागेल. जे आतापर्यंत जे तुम्ही मला प्रेम दिलं, कंटिन्यू व्हिडिओ मी टाकत नाही तरी सुद्धा सुद्धा तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. 600 लोकांची फॅमिली झालेली आहे. तर मी पुन्हा प्रयत्न करेल आणखी आणि कंटिन्यू व्हिडिओ जर मी टाकत राहणार तर तुमचं मला मला नक्की वाटतं की तुमचं प्रेम मला असंच मिळत राहणार. आणखी चांगलं भरभरून प्रेम मला मिळत राहणार तुमच्याकडून. आणि आता भरपूर दिवस झाले आहेत की मी व्हिडिओ नाही टाकतोय, तर त्याच्या मागे काही कारण आहे. ते मी कारण नाही सांगणार तुम्हाला, बट ते रिलेव्हंट नाही वाटणार याच्यामध्ये. त्यामुळे मी डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर येऊन जातो. मेन म्हणजे आहे की आपल्या सगळ्यांचे कमेंट्स येत होते व्हिडिओजवर. तर त्या कमेंट्सचे उत्तर मी देऊ शकत नव्हतो, कारण की माझं ॲक्च्युली या चॅनलमध्ये तितकं कंटिन्युटीमध्ये मी बघत नव्हतो. काही मला दुसरं वर्क असल्यामुळे मी या चॅनलमुळे माझं थोडं दुर्लक्ष झालं होतं. बट मला असं वाटतंय की आपल्याला हा चॅनलला ग्रोथ करायला पाहिजे आणि या सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर त्यामुळे मी आता प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत अपडेट्स मी पोहोचवत राहू. माझ्याच अपडेट नाही, माझ्या शेतावरचे नाही, तर बाकी सगळ्यांचे आपले जे काही बांबू शेतकरी आहे, बांबू आर्टिझन झाले, भरपूर बांबू फील्डमधले जे काही लोक आहेत, त्यांचे जे काही एक्सपिरियन्स असेल, त्यांचं नॉलेज असेल किंवा बाकी जे काही असेल बांबूमध्ये किंवा बांबूशी रिलेटेड किंवा दुसरं काही मला वाटत असेल की आपल्याला हे पण बांबू शेतकऱ्यांना माहिती पडलं पाहिजे, ते सुद्धा मी या चॅनलमध्ये टाकेल. बाकी राहिलं आता जे मी तुम्हाला आता बोललो की आपल्या सगळ्यांचे कमेंट्स येत होते, तर त्या कमेंट्सचे मी उत्तर देऊ शकलो नाही. तर त्या कमेंट्सचे उत्तर मी नक्कीच देणार या व्हिडिओमध्ये किंवा याच्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ येणार, तो एक कमेंटसाठी एक सेपरेट मी व्हिडिओ बनवणार, तर त्याच्यामध्ये ठेवणार. मला तरी वाटतं की हा व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार, तर त्यासाठी मला कमेंटसाठी एक नवीन व्हिडिओज बनवावा लागेल. तर तो व्हिडिओ मी ठेवेल. मला असं तरी वाटते की तुम्हाला एक प्रश्न मला तरी विचारायला पाहिजे की या चॅनलला असं कंपल्सरी नाही आहे की फक्त मराठी माणसंच बघत असेल, ज्यांना मराठी येत असेल, समजत असेल, फक्त तेच लोक बघत असेल. या व्हिडिओमध्ये जसं मी कमेंट्स बघितले, काही लोक मला बोलते, ज्यांच्याशी माझं भेटणं झालेलं आहे, ते लोक मला बोलतात की तुम्ही हिंदीमध्ये पण व्हिडिओ टाका. तर मला तरी विचारायचं आहे की तुम्हाला मराठी चालेल की हिंदी चालेल की मी दोन्ही याच्यामध्ये बनवू व्हिडिओज. जेवढं तरी मला वाटतं की दोन्हीमध्ये व्हिडिओ बनवणे हे थोडं मला अवघड जाणार, तितकं टाइम टेकिंग खूप जास्त होणार. तर मला तरी वाटतं की मी समोर हळूहळू करून हिंदीमध्ये व्हिडिओ बनवणं चालू करेल. मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे की जर आपण आता याच्यामध्ये तर मी माझे व्हिडिओ टाकणारच, बट मला तरी असं वाटतंय की ॲज अ लाईक अ ब्रॉडकास्ट सध्या तरी पॉसिबल नाही आहे या चॅनलला. बट मी ट्राय करतोय की ब्रॉडकास्टमध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीला जो कोणी ज्यांचं कोणाचं मी इंटरव्ह्यू किंवा आपण कॉर्डिनेट करू त्या लोकांना बोलवावं लागेल. त्यांचं टाइम तितकं ते देऊ शकेल, नाही देऊ शकेल, कारण की बॅम्बूमध्ये ऑलरेडी लोक भरपूर बिझी आहेत आणि त्यांना येणं परवडलं पाहिजे. टाइम टेकिंग मला सुद्धा परवडलं पाहिजे. मला सुद्धा ते टाइम टेकिंग म्हणजे दोघांचं सुद्धा ते जमलं पाहिजे कॉर्डिनेशन. तर त्यासाठी म्हणून मी विचार करतोय की सध्या आपण स्टार्टिंगला ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह ठेवू. ऑनलाईन एकतर आपण लाईव्ह ठेवू त्याला, झूममध्ये असेल किंवा गुगल मीट किंवा जे कुठला पण प्लॅटफॉर्म असेल, एक यूट्यूबला पण लाईव्ह ठेवू आपण. ठेवू शकतो आपण त्याला. आणि बाकी राहिलं तर तो मग व्हिडिओ आपण अपलोड पण करू. तर याच्यामध्ये दोघांचं कॉर्डिनेशन होणार आणि लाईव्हमध्ये जे काही तुम्ही प्रश्न आम्हाला विचाराल, आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर मला असं तरी वाटतं की आपल्याला असं जर आपण इंटरॅक्टिव्ह ठेवू तर
हळूहळू लोकांचे प्रश्न सुटेल, कारण की मला सुद्धा भरपूर प्रश्न आहे बॅम्बूमध्ये. माझ्या वडिलांना पण खूप सारे प्रश्न येतोय आता बांबूमध्ये, कारण की आम्हाला स्टार्टिंगमध्ये वाटलं की नाही, बांबू इज अ वास्ट फील्ड. वास्ट, रिअली खूप वास्ट फील्ड आहे, म्हणजे खूप मोठी फील्ड आहे. खूप काही एक्सप्लोर करायला आहे. मी सुद्धा बांबूमुळे भरपूर म्हणजे भारतामध्ये भरपूर ठिकाणी फिरलोय. नाहीतर मी इतकं फिरलो नाहीये खरंच बांबूमध्ये, बॅम्बू स्पेशली एका गोष्टीसाठी, बॅम्बूसाठी. तर मला तरी वाटते की असं एखादं आपण प्लॅनिंग, मला तरी वाटते की करायला पाहिजे. मला तुम्ही सांगा रिस्पॉन्स, की तुम्हाला ते आवडेल की नाही आवडेल. आणि ज्यांना याच्यामध्ये आणखी एक आहे की मी ज्यांना ज्यांना ओळखतो, मी त्यांना तर ऑफर करेल, म्हणजे मी त्यांना त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून मी त्यांना बोलेल की आपल्याला असं असं एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर ते टाइम देऊ शकेल नाही देऊ शकेल त्याबद्दल मी बोलणार. जसं जसं टाइम त्यांना मिळेल तसं आपण तो व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनलला अपलोड करू. आणि बाकी राहिले ज्यांना, जसं आपल्या आता 600 लोकांची फॅमिली झाली आहे, याच्यातले काही शेतकरी असेल, काही आर्टिझन्स असेल, किंवा अलग बॅम्बूमध्ये बॅम्बूशी रिलेटेड काम करणारे लोक असेल, तर त्यांना मी पर्सनली नाही ओळखत. काही लोकांना मी पर्सनली ओळखतो, काही लोकांना नाही ओळखत. तर ज्यांना मी पर्सनली ओळखत नाही आणि ज्यांना असं वाटते की त्यांना सुद्धा काही माहिती बॅम्बू रिलेटेड किंवा जे काही असेल, म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स किंवा जे काही असेल त्यांना सांगायचं आहे आपल्याला. तुम्हाला वाटत असेल की आपला पण एक इंटरव्ह्यू किंवा एक व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ते लोक सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माहिती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडणार, किंवा ऑलरेडी मी व्हिडिओजमध्ये टाकलेला आहे. तर तो जो जुना नंबर आहे तो मी बंद केलेला आहे. नवीन नंबर मी देतोय. तर त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता. तर त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा, व्हॉट्सअप, जे काही तुम्हाला वाटत असेल की आपल्याला करायला पाहिजे. मी तर बोलतो की डायरेक्ट तुम्ही कॉल करा, कारण की कॉलमध्ये चांगलं बोलता येणार आपल्याला, एकामेकांशी समजता येणार जे काही आपण बोलतोय. तर तसं आपण टाइम शेड्यूल करून आपण ते सगळं करू शकतो. बाकी राहिला आता कमेंट्सचं, तर ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर मला तरी वाटते की तो नवीन व्हिडिओ मी त्याचा बनवणार आणि अपलोड करणार. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये कमेंट्सच्या, जो मी आता 2-3 दिवसांनी अपलोड करणार. या व्हिडिओच्या एका दिवसाने किंवा 2-3 दिवसांनी मी अपलोड करणार. ट्राय करतोय की एका हफ्त्यामध्ये माझे 3 ते 4 व्हिडिओज आले पाहिजे. बेसिक बोलणं असेल किंवा काही पण अपडेट्स असेल ते मी तुम्हाला सांगेल. तो मग तो 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा 10 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा, मला काही माहिती नाही तो व्हिडिओ किती मिनिटाचा बनेल. तर बघू आपण कसं काय याला आपण समोर हळूहळू वाढवू शकतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि पुन्हा 600 लोकांनी मला जे प्रेम दिलं आहे तुम्ही आत्तापर्यंत, तर तो प्रेम देण्यासाठी आणि आणखी मला तुम्ही भरभरून प्रेम द्या, त्यासाठी म्हणून मला धन्यवाद. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.